आसाराम बापूला भेटायला चल, आसाराम बापूला तू गुरु कर, त्यांचे दर्शन घे म्हणून सासू सारखी मानसिक छळ करायची। तर घटस्फोटीत असलेला मोठा धीर तिच्याशी अश्लील वर्तन करायचा। मेडिकल टाकण्यासाठी पैसे हवे म्हणून नवरा तगादा लावायचा आणि या सगळ्या मानसिक छळाला कंटाळून तिने लग्नाच्या फक्त 4च महिन्यात स्वतःला संपवून घेतलं। पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला ठाऊकच असेल। वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता, तरी तिच्या वडिलांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी हुंड्यात दिली होती। मात्र एवढं देऊनही तिच्या सासरच्या लोकांचं समाधान झालं नव्हतं। लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ झाला होता। सासरचा छळ सहन न झाल्याने वैष्णवीनं अखेर मृत्यूला कवटाळलं होतं। अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे। मयुरी ठोसर ही हुंडाबळी ठरली आहे। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? मयुरी ठोसरला सासरच्या लोकांनी नेमका काय त्रास दिला होता ज्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तारीख होती 10 सप्टेंबर 2025। दुपारी मयुरी तिच्या बहिणीला फोन केला होता। त्यावेळी ती प्रचंड आनंदात होती। त्यानंतर त्या संध्याकाळी मयुरीच्या वडिलांना कॉल आला की मयुरीने फास लावून घेत स्वतःला संपवलं। पण मयुरीवर नेमकी अशी काय वेळ आली असेल की तिने लग्नाच्या 4 महिन्यातच स्वतःचं आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 4 महिने मागे जावं लागेल। बुलढाण्याचा 23 वर्षीय मयुरी ठोसरचा विवाह गौरव ठोसर याच्यासोबत 10 मे 2025 रोजी झाला होता। जळगाव मध्ये सुंदर मोतीनगर येथे ती तिच्या सासरच्यांसोबत राहत होती। ती पदवीधर होती। मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं तिचं स्वप्न होतं। पण मेडिकल स्टोअरसाठी माहेरून 10 लाख रुपये आणावे यासाठी लग्नाच्या दुसऱ्याच दिवसानंतर मयुरीचा छळ सुरू झाला होता। मयुरी बिचारी सासरचा छळ निमूटपणे सहन करत होती। तिने तिच्या आईवडिलांना कधीच याबाबत सांगितलं नव्हतं। त्यांना उगाच टेन्शन नको म्हणून ती सगळं मनात साठवत होती। इतकंच नाही तर तिच्या वडिलांना म्हणायची, बाबा तुम्ही सारखं फोन करत जाऊ नका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण मी घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगेन, असंही मयुरीनं तिच्या वडिलांना सांगितलं होतं। पण त्याआधीच मयुरीनं टोकाचं पाऊल उचलत मृत्यूला कवटाळलं। मयुरीच्या आईचं असं म्हणणं आहे की मयुरी खूप हुशार होती। शाळेत ती नेहमी पहिली येणारी मुलगी, असं काही करू शकेल यावर माझा विश्वासच बसत नाही। तिच्या सासरच्यांनी तिला जीव द्यायला भाग पाडलंय। माझ्या मुलीचा ते छळ करत होते। मयुरीला दिल्या जाणाऱ्या त्रासाचा तिने आम्हाला सुगावा पण लागू दिला नाही। मयुरी, तिचा नवरा आणि तिच्या सासरच्यांसोबत अवघ्या 4 महिन्यातच 3 वेळा बैठका झाल्या होत्या। नेहमी बैठकीनंतर जावई तिला खुश ठेवू आणि नीट वागणूक देऊ असं आश्वासन द्यायचे, पण घरी गेले की तसाच त्रास तिला देत होते। लग्नावेळी त्यांना मोठा हॉल हवा होता। लग्नाच्या जेवणात त्यांना गुलाबजाम हवे होते। लग्नात देखील आम्ही त्यांना 5 लाख रुपये हुंडा दिला होता। मयुरीचा भाऊ हर्षल म्हणाला, ताईची सासू तिला आसाराम बापूंची सेवा कर, त्यांच्या भक्ती मार्गात ये असा तगादा नेहमी करायची। मात्र मयुरी जात नव्हती आणि त्यावरून तिच्या सासूमध्ये आणि मयुरीमध्ये नेहमी खटके उडायचे। ती आसाराम बापूंच्या इथून औषध, गोळ्या, धागा, दोरे नेहमी घेऊन यायची आणि मयुरीला द्यायची। तिचा मोठा घटस्फोटीत धीर तिच्या सोबत अश्लील वर्तन करायचा, असं देखील मयुरीनं आपल्याला फोनवर सांगितलं होतं। पण वहिनी आणि धीराचं नातं मस्ती गमतीचं असतं असं आम्ही तिला समजावत होतो। पण तिने पुन्हा तीच गोष्ट मला सांगितली। मयुरीच्या हातावर चटके देखील होते। ती जेव्हा घरी आली होती तेव्हा आम्ही तिला काय झालं असं विचारलं तेव्हा तिने काम करताना भाजलं असं सांगितलं होतं। पण ती दुसऱ्यांदा आली तेव्हाही तिच्या हातावर चटके होते। आम्ही तेव्हाही विचारलं, पण तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही। मयुरीची थोरली बहीण नेहा ठोसरीने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे। ती म्हणाली, मयुरीला नेहमीच सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता। दुपारी मयुरीनं मला कॉल केला तेव्हा आमचं बोलणं खूप छान आणि आनंदाने झालं। संध्याकाळी तिच्या मृत्यूची बातमी वडिलांनी दिली तेव्हा मोठा धक्का बसला। मयुरीच्या आई वडिलांनी आता तिच्या न्यायाची मागणी केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गौरव ठोसर व त्याच्या भावाला अटक केली आहे। तर एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून या प्रकरणात हुंडाबळीचे कलम लावले जाणार आहे। मयुरीचे नातेवाईकांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता। परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपींना अटक केल्यामुळे सायंकाळी मयुरीचा मृतदेह नातेवाईकांनी गावाकडे नेला। त्यानंतर जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेला तणाव निवळला। दरम्यान उच्च शिक्षित ठोसर परिवाराकडून हुंड्यासाठी मयुरीचा छळ झाला आणि त्यातूनच तिने स्वतःला संपवून घेतल्यामुळे समाजमन सुन्न झालंय। बाकी या मयुरी ठोसर प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले की हुंडा आणि सासरकडून होणारा छळ अजूनही आपल्या समाजाची जखमी वास्तव आहे। उच्च शिक्षित कुटुंब असतानाही अशा प्रकारच्या मागण्या आणि मानसिक छळामुळे एका कोवळ्या जीवाचा जीव गेला। ही बाब लक्षात येता समाजमन सुन्न झाले। बाकी या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मराठी मंडळीला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।